नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A coin kept at a distance of 5 centimeter from the center of a turntable of radius 1.5 meter. एक टर्नटेबल आहे, सर्क्युलर गोल आहे त्या ठिकाणी. त्याच्या सेंटर पासून 5 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती एक कॉइन प्लेस केलेला आहे. ते जे टर्नटेबल सांगितलेलं आहे त्याची रेडियस सांगितले 1.5 मीटर. So this coin just begins to sleep when the turntable rotates at a speed of 90 rpm. हे जे कॉइन प्लेस केलेलं आहे, आता ते टर्नटेबल फिरायला लागलं की ते कॉइन एका ठराविक स्पीडला बाजूला फेकलं जाईल. मग ते कोणत्या स्पीडला स्लिप होतं किंवा बाजूला फेकलं जातं ते सांगितलंय 90 rpm. कॅल्क्युलेट the coefficient of static friction between the coin and the turntable. तर तो टर्नटेबल आणि कॉइन यांच्यातला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तो फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळं कलेक्ट करूया पहिल्यांदा. बघा काय काय सांगितलंय ते. गिव्हन डाटा. कॉइन केप्ट ऍट डिस्टन्स, त्याला मी स्मॉल आर कन्सिडर करतोय, 5 सेंटीमीटर. 5 into 10⁻² मीटर. टर्न टेबलची रेडियस दिली आहे, त्याला मी कॅपिटल आर वापरतोय, 1.5 मीटर. त्याच्यानंतर त्याचं फिरण्याचं जे स्पीड आहे ती फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी 90 rpm सांगितले. दीज आर रोटेशन्स पर मिनिट. त्यामुळे ह्याचं कन्व्हर्शन तुम्हाला रोटेशन पर सेकंड मध्ये करावं लागेल, म्हणजे हर्ट्ज मध्ये होईल ते. मग हे किती होणार बघा, 30 न भाग जाईल, 3/2, 3/2 हर्ट्ज. बघा बरोबर आहे का? कॅल्क्युलेट द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला आपण म्यू एस वापरतोय, ते विचारलेलं आहे. जी ची पण व्हॅल्यू लागेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्या पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. हे या पद्धतीनंच बोर्ड प्रॉब्लेम्स सोडवत चला. डिटेलमध्ये लागतं सगळं त्या ठिकाणी, त्याशिवाय मार्क मिळत नाहीत, माहिती असू दे. मग इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि सेंट्रिपिटल फोर्स हे इक्वल असते. म्हणजे या सर्क्युलर मोशन साठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स, द सेंट्रिपिटल फोर्स it will be provided by the force of static friction. सेंट्रिपिटल फोर्स ज्या अर्थी त्यांनी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्या अर्थी मला इथं mr⍵² असं घ्यावं लागेल. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतो म्यू एस इंटू एन. पण एन म्हणजेच काय असतं, mg. हे सगळं झालेलं आहे, आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये काही वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. याच्यामधलं यम तेवढं कॅन्सल होईल, यम एक कॅन्सल करून घेतोय. मला म्यू एस फाइंड आउट करायचं आहे. म्यू एस इक्वल टू ह्या जी ने इकडे डिव्हाइड करा, r⍵² अपॉन जी. therefore mu s equal to r into 2πn त्याचा स्क्वेअर डिव्हाइडेड बाय g. therefore mu s equal to r किती आहे बघा, r आहे, थांबा इथलं जरा थोडंसं अजून सिम्प्लिफिकेशन करून घेऊया ह्याला. r into 4 into pi square into n square divided by g. तर आता
दोन प्रकारे मी याचं सांगतोय तुम्हाला काय काय करावं लागेल ते. जी ची व्हॅल्यू 9.8 आहे आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू ती पण साधारणपणे 9.876 अशीच आहे. तुम्ही डायरेक्ट इथल्या इथं कॅन्सल केलं तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मात्र जर पूर्ण सोडवायचं म्हटलं तर मग पायची व्हॅल्यू 3.142 अशी घेऊन तुम्हाला ते कम्प्लीट सोडवावं लागेल. आपण बघूया, आपण डायरेक्ट पायची व्हॅल्यू पूर्ण ठेवूया आणि मग त्याला त्या ठिकाणी सोडवूया. तेव्हा सीईटी साठी तुम्ही हे पाय स्क्वेअर आणि जी डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालू शकेल. मात्र आता आपण इथं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सोडवणार आहे. म्यू एस इक्वल टू रेडियस लागेल, फ्रिक्वेन्सी लागेल, काय काय व्हॅल्यूज होत्या बघा. स्मॉल आर 5 इंटू 10⁻⁻² आहे आणि एन ची व्हॅल्यू आहे 3/2. सो 5 इंटू 10⁻² इंटू 4 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.142 त्याचा स्क्वेअर आणि एन ची व्हॅल्यू आहे 3/2 म्हणजे त्याला आपण घेऊया 1.5 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 9.8. त्याच्यातलं जेवढं सोप्या पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे तेवढं फक्त आपण इथं करून घेऊ. देअरफॉर म्यू एस इक्वल टू हे बघा 5 इंटू 4 हे झालं 20. 10⁻² सगळ्या शेवटी ठेवतोय. 3.142 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर 15चा वर्ग तो येतो 225 म्हणजे ते होणार 2.25 डिव्हायडेड बाय 9.8 आणि 10 ची पॉवर आहे ती पुढे ठेवूया 10⁻². आता हे सगळं आहे ते लॉग इथं पण करता येईल. 22.5 ते दुप्पट म्हणजे 45 येईल बघा. ह्या दोघांचा प्रोडक्ट करून घेऊया. मग 10 मल्टिप्लाय केलं की याचं 22.5 होणार, त्याचे दुप्पट केलं की ते होणार 45. करून घेऊया तेवढं सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपलं पुढचं लॉगचं काम जरासं वाचेल. म्हणजे 45 इंटू 3.142 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 9.8 इंटू 10⁻². या पद्धतीने येईल ते. आता याला लॉग टेबल आपण वापरूया. पहिला लॉग लागेल मला 45 चा 0 मध्ये. 45 हे बघा इथे 0 मध्ये म्हणजे 6532. 1 पॉइंट येणार ते 6532. 3.142 त्याचा आहे 49.72. पाहिजे असेल तर तो पण चेक करूया. 3.1 म्हणजे 31चा 4 मध्ये 2चा मीन डिफरन्स बघा येते का 49.72. तो लॉग 2 वेळा घ्यायचा कारण त्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर असेल तर 2 वेळा घ्या, क्यूब असेल तर 3 वेळा घ्या किंवा 2 न मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालतंय. 2 4 6 7 14 17 10 19 24 2 6 10 16 असेल. 98चा आहे 99 12. आता यांची सबट्रॅक्शन करून घ्या. 4 6 5 14 चालेल 1 10 आणि 6 16 चालेल 1 हे असेल 4 आणि 2 6 7 14 4 ठीक आहे. आता याचा एंटीलॉग बघूया. 0.65 चा 6 मध्ये 4 चा मीन डिफरन्स 0.65 6 मध्ये 4 चा मीन डिफरन्स 4529 आणि 4 4533 45 33.
Therefore mu s equal to 4.533 आणि हिता आहे 1, ते लिहा इथं 10 च्या पॉवर मध्ये 10⁻1 इंटू हिता आहे 10⁻². हे टोटल किती होणार म्यू एस इक्वल टू याचं टोटल होणार 10⁻1 हे येणार आहे 0.45 हा इथला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मिळेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A stone of mass 2 kilogram is reeled in a horizontal circle attached at the end of 1.5 meter long string. स्टोनचं मास सांगितलंय 2 किलोग्रॅम, हॉरिझॉन्टल सर्कल सांगितलेलं आहे, याचा अर्थ हे कोनिकल पेंड्युलम आहे. त्या स्ट्रिंगची लेंथ सांगितले 1.5 मीटर. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द व्हर्टिकल, हा अँगल दिलेला आहे थिटा. कॉम्प्युट इट्स पिरियड, म्हणजे त्याचा पिरियड कॅल्क्युलेट करा असं सांगितले. कोनिकल पेंड्युलमचा टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. सिंपल एकदम. कॅल्क्युलेशनच थोडस त्रास देईल तुम्हाला, बाकी काही विशेष नाहीये जास्त त्याच्यामध्ये. गिव्हन डाटा काय काय सांगितलेलं आहे बघा. बॉबचं मास सांगितलेलं आहे, त्या स्टोनचं मास 2 किलोग्रॅम. हॉरिझॉन्टल सर्कल स्ट्रिंगची लेंथ सांगितलेली आहे 1.5 मीटर. त्याच्यानंतर अँगल थिटा सांगितलेला आहे 30 डिग्री. कॉम्प्युट इट्स पिरियड, टाइम पिरियड विचारलेला आहे. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम, त्याचा फॉर्म्युला आहे टी इक्वल टू 2 पाय इंटू रूट एल कॉस थिटा डिव्हायडेड बाय जी. याच्यामध्ये मला लागणार आहे कॉस 30. तो डायरेक्ट तुम्ही लॉग टेबल मधून बघून घेतला तरी चालेल. √3/2 येतं कॉस 30 ची व्हॅल्यू, ती आहे अशी वापरून त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केलं तरी पण चालेल. आपण डायरेक्ट लॉग टेबल मधूनच व्हॅल्यू उचलणार आहे. टी इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल ची व्हॅल्यू आहे 1.5 इंटू कॉस 30 डिग्री. व्हॅल्यूज वापरून घेऊया सगळ्या. 9.8. Therefore t इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ हे 1.5 तसंच ठेवा. कॉस 30 पाहिजे मला. कॉस नॅचरल काय आहे, नॅचरल सायन्स आहे. नॅचरल कोसाइन्स मध्ये आलो आता आपण. कॉस 30 हित आहे बघा 0.8660 असेल. डिव्हायडेड बाय मध्ये 9.8. पहिल्यांदा हे जे स्क्वेअर रूटच्या आत आहे त्याचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला सगळे लॉग बघावे लागतील. 15/1761 आहे, तरी पण एकदा बघून घेऊ आपण. 15चा लॉग इथे 15चा लॉग 1761. त्यानंतर आहे बार 1 पॉइंट घ्यावं लागेल. 0.86 चा 6 मध्ये 86 त्याचा 6 मध्ये बघायचा आहे. 6 मध्ये इथे येते 93.75. या दोघांची ऍडिशन करून घ्या. 6, 13, 7 आणि 4 11, 9 आणि 2 11. चला 1 इथे येणार 0,
0.1136. आता 98चा लॉग घ्यावा लागेल. 0.98चा आहे 9912. यांची सबट्रॅक्शन करा. 4, 2, 9 आणि 2 11. हाताला 1 10 आणि 1 11. हाताला 1 इथे येणार. बार 1 पॉइंट. एकदा चेक करूया. 6 3. ठीक आहे. 0.12चा 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स. याचा अँटीलॉग बघून वर्गमुळाच्या आत यायचं. 0.12 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स. इथलं कॅल्क्युलेशनच फक्त व्यवस्थित करा तुम्ही, कारण तेच त्रास देणार आहे तुम्हाला. चुकू शकतं त्याच्यात. 0.12चा 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स. हे किती येतंय? 13 25. 1.325. 1.325 into 10⁻⁻1. आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं व्यवस्थित परत एकदा व्हॅल्यूज लिहून घेऊया. 2 into 3.142 इंटू, हे जरा ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. तुम्हाला जर स्क्वेअर रूट बघायचा असेल तर 10 ची पॉवर ही समसंख्या पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे. मग मी याला असं मांडून घेतो. 13.25 करतोय आणि इथं लिहितोय 10⁻². आता याचं स्क्वेअर रूट तुम्ही बघू शकताय. स्क्वेअर रूट मध्ये बघावं लागेल. 13चा 2 मध्ये 5चा मेन डिफरन्स. स्क्वेअर रूट 13 2 मध्ये 5चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार? 3.633 आणि 7 3.640. 3.64 इंटू 10⁻²चं स्क्वेअर रूट 10⁻⁻1. आता हे आणि परत सोडवावं लागेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं ह्याचं कॅल्क्युलेशनच तुम्हाला त्रास देईल. मग आता 20चा लॉग 0.3010. 3.142 त्याचा आहे 0.4972. 3.640 तो तेवढा बघावा लागेल. 36चा 4 मध्ये लॉग बघायचा आहे. इथं आहे 36 4 मध्ये 5611. यांची बेरीज 3 8 9 15 6 10 13 एक येणार. 0.35चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 0.35 येथे 0.35चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 2288. 2.288 इंटू हिता आहे 10⁻1. इथं आहे 10⁻⁻1. इथे एक शिल्लक आहे ते. टोटल याचं टाइम पिरियड जो येणार आहे तो येणार 2.288 सेकंद. त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए युनिफॉर्म सॉलिड स्पियर has a radius 0.1 meter
डेन्सिटी 6 into 10⁻³ kilogram per meter cube. Find its moment of inertia about a tangent to its surface. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला विचारलाय ते लक्षात घ्या. अबाउट टँजंट विचारलेला आहे. त्यामुळे ती परिस्थिती कशी असेल ते जरा थोडस बघून घेऊया आपण. एक स्पियर इथं आपण ड्रॉ करूया या पद्धतीनं. याचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आपण जनरली कन्सिडर करतो तो असतो पासिंग थ्रू इट्स सेंटर और अबाउट इट्स डायमीटर असा साधारणपणे असतो तो या पद्धतीनं. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतला की मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे काय येतो ते. पण त्यांनी आता जो विचारलेला आहे तो विचारलाय अबाउट इट्स टँजंट. अबाउट इट्स टँजंट म्हणजे तुम्हाला इथं टँजंट ड्रॉ करावी लागेल, जे ते साधारणपणे या पद्धतीनं दिसते. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन घ्या म्हणून सांगितले आणि इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. ह्याला पॉइंट ओ लिहितोय. इथं सेंटर ऑफ मास सी कन्सिडर करतोय. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ. या दोघांच्यातलं या दोन पॅरलल ऍक्सेस मधलं डिस्टन्स एच ते येणार याच्या रेडियस एवढे येणार. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सेस वापरून अबाउट टँजंट काय येतं मोमेंट ऑफ इनर्शिया तो पहिल्यांदा काढून घ्यावा लागेल आणि नंतर त्याच्यामध्ये ही डेन्सिटी इंट्रोड्यूस करावी लागेल. पहिल्यांदा गिवन डाटा बघूया काय काय आहे ते. प्रोसिजर्स लक्षात ठेवत चला. बाकीच काय कंडिशन्स बदलल्या की त्या पद्धतीनं तुम्हाला चेंजेस करता आले पाहिजे. 0.1 मीटर आहे, ह्यालाच तुम्ही 10⁻⁻1 मीटर लिहिलं तरी पण चालते. त्यानंतर डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी रो इक्वल टू 6 into 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे अबाउट टँजंट. त्याला आपण डायग्राम मध्ये आय ओ कन्सिडर केलेलं आहे. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर इथं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सेस तुम्हाला वापरावं लागेल. बाय युझिंग प्रिन्सिपल म्हणा, थेरम म्हणा, काही म्हटलं तरी चालते. बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सेस आय ओ इक्वल टू आय सी प्लस mh². therefore IO इक्वल टू IC सॉलिड स्पियर साठी फॉर्म्युला आहे 2/5 mr² प्लस इथं h ची व्हॅल्यू म्हणजे दोन पॅरलल ऍक्सेस मधलं डिस्टन्स ते आहे कॅपिटल आर. हे फक्त पुढे आता तुम्ही सोडवायचं आहे त्याच्यामध्ये. हे किती होईल बघा बरं टोटल. therefore IO इक्वल टू 5 ने इकडे मल्टिप्लाय करा 5 + 2 होणार आहे 7/5 mr². मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. नाउ डेन्सिटी इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला डेन्सिटीचा. मग याच्यावरून मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सॉलिड स्पियरचा व्हॉल्यूम मास साठी वापरतोय कॅपिटल एम, डेन्सिटी साठी वापरतोय रो, व्हॉल्यूम आहे 4/3 πr³. ही व्हॅल्यू त्याला इक्वेशन नंबर 2 लिहूया. युझिंग 2 इन इक्वेशन 1
So now using this equation 2 in equation 1. आता हे इक्वेशन 2 मध्ये जे मास एम आपण तयार केलेलं आहे ते आपण आता या ठिकाणी वापरूया. बघूया त्याच्यामुळे काय होतं. देअरफॉर IO इक्वल टू 7/5 एम च्या ठिकाणी एवढं सगळं येणार आहे इंटू रो इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू त्याच्या पुढं हे एम ची व्हॅल्यू झाली त्याच्या पुढं आर स्क्वेअर आहे असे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया सगळ्या. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की r⁻³ आणि r स्क्वेअर याचं मिळून r क्यूब होईल किंवा तयार करून घेऊ आपण सगळं पूर्ण आणि बाकीचं पण आवरून घेऊया. 7453 मध्ये तर काही कॅन्सल होत नाही. 7×28 5×15 त्याच्यानंतर येणार आहे हे पायची व्हॅल्यू येणार 3.142 त्याच्यानंतर हे रो आहे आणि r⁻5 एवढं सगळं आहे. मग रोची व्हॅल्यू जरा बघा बरं काय दिले. रोची व्हॅल्यू एवढी आहे 6×10⁻³ आहे. ते सगळं सोडवायचं एवढं बघूया आता. 6×10⁻³ रोची व्हॅल्यू आणि आर काहीतरी 10⁻⁻1 आहे. बघा बरोबर आहे का. वापरूया त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आणि सोडवून टाकूया काय होते बघू त्याच. 20/15 3.142 रोची व्हॅल्यू 6×10⁻³ आणि आर ची व्हॅल्यू आहे 10⁻⁻1⁵ हे असं आहे. मग आता याच्यामध्ये सहजासहजी सिम्प्लिफिकेशन होण्यासारखं म्हणजे 6 आणि 15 मध्ये काहीतरी किरकोळ होऊ शकते. सोडव्या सरळ डायरेक्ट काय नको ते गुणाकार भागाकार करत बसायला. कारण बाकीचं काय परत सगळं सोडवावं लागणारच आहे. ठीक आहे. लॉग बघू आपण 28 चा लॉग इथं आहे 28 त्याचा लॉग आहे 4472 1.4472 3.142 त्याचा आहे 0.4972 त्याच्यानंतर आहे 60चा 7782 आहे आणि यांची बेरीज करायची आहे. 60चा एकदा बघून घेऊया. इथं आहे 7782 मग यांची बेरीज करा. 6 8 15 22 2 9 18 22 2 9 आणि 8 हे झाले 17 7 हाताला 1 देणार 2.7226 15चा येतोय 1761 यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 6 मधून 1 5 6 ने 6 12 8 ने 4 12 त्याला 1 7 मधून 2 गेले उरले 5 देणार 1.54चा 6 मध्ये 5चा मेन डिफरन्स 0.5465 0.546 मध्ये 5चा मेन डिफरन्स 35 16 आणि 4 35 20 येणार 35 20 therefore I0 equal to 3.520 इंटू इथं आहे 10⁻1 इथलं कॅरेक्टरिस्टिक मधलं त्याच्यानंतर इथं कॅल्क्युलेशन मध्ये आहे 10⁻³ आणि हे होणार आहे इकडं 10⁻⁻5 therefore I0 equal to मग हे टोटल किती होणार हे 10⁻⁴ हे 10⁻⁻5 म्हणजे 10⁻⁻1 म्हणजे मग हे येणार 0.3520 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर येईल.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए सॉलिड स्पियर ऑफ मास 1 किलोग्रॅम रोल्स म्हटलं, याचा अर्थ ती रोलिंग मोशन आहे. ऑन ए टेबल विथ लिनियर स्पीड 2 मीटर पर सेकंड. फाइंड इट्स टोटल कायनेटिक एनर्जी. गिव्हन डाटा. सॉलिड स्पियर सांगितलेलं आहे, त्याचं मास दिलेलं आहे 1 किलोग्रॅम. रोलिंग मोशन सांगितलेली आहे. त्याच्यानंतर लिनियर स्पीड दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड आणि टोटल कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. हे सगळं गिव्हन इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामध्ये टोटल कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. रोलिंग मोशन मध्ये टोटल कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. फॉर सॉलिड स्पियर तो रेशिओ तेवढा फाइंड आउट करून घ्या, k² अपॉन r². फॉर सॉलिड स्पियर I इक्वल टू, फॉर्म्युला असा आहे 2/5 mr². यालाच पुढं काय मांडायचं, mk² लिहायचं. याच्यातलं m ला m कॅन्सल होईल. देअरफॉर हे r² इकडे घ्या. k² डिव्हायडेड बाय r² इज इक्वल टू 2/5 हे असेल. मग ही व्हॅल्यू इथं वापरायची आणि मग हे बाकीचं तयार करून घ्या सगळं. देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1 प्लस k² अपॉन r², 2/5. हे सोडवा. 1/2 5 प्लस 2 ते होणार 7/5. म्हणजेच याचं टोटल सोडवून 5 इंटू 2 ते होणार 10, म्हणजे हे होणार 7/10 mv². हा फॉर्म्युला येईल. मग m सांगितलेला आहे 1 kg, दिलेले आहेत बघा व्हॅल्यूज, आणि v सांगितलेलं आहे 2 मीटर पर सेकंड. वापरा तेवढं, सगळे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. हे असं दिलेलं आहे त्याने. आता याचं स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर होणार 4, 4 इंटू 7 येणार 28 डिव्हायडेड बाय 10, म्हणजेच याचं आन्सर येते 2.8 जूल. ही त्याची टोटल कायनेटिक एनर्जी मिळेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A vehicle is moving on a circular track whose surface is inclined towards the horizontal at an angle of 10 degree. Angle of banking दिलेला आहे थीटा. The maximum velocity with which it can move safely is 36 km/h. त्याच्यावरचं मॅक्सिमम स्पीड, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. तर त्या पूर्ण ट्रॅकची लांबी विचारली आहे. पहिल्यांदा रेडियस काढूया, त्याच्यानंतर सर्क्युलर ट्रॅकची लांबी म्हणजे 2πr तुम्हाला घ्यावं लागेल. जी ची व्हॅल्यू आहेच आपली नेहमीप्रमाणे. गिव्हन डाटा.
अँगल ऑफ बँकिंग दिलेला आहे थीटा इक्वल टू 10 डिग्री. त्यानंतर मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्ही दिलेली आहे, ते सांगितलेलं आहे 36. ते दिलंय त्याने किलोमीटर पर आवर मध्ये दिलेलं आहे. मग सांगितलं याच्या आधी तुम्हाला की किलोमीटर पर आवर मध्ये जर दिलेलं असेल तर त्याचं कन्व्हर्शन मीटर पर सेकंड मध्ये करण्यासाठी 5/18 न त्याला मल्टिप्लाय करा. तर होणार 18 दुने 36, 2×5 = 10 मीटर पर सेकंड हे येईल. मग त्याच्यानंतर ही झाली व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक असं तिने विचारलंय. इथं आपण लिहूया सरळ लेंथ ऑफ ट्रॅक. त्यानंतर जी ची व्हॅल्यू ती घेऊन टाका 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्या पुढचा सेक्शन घ्या फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपला बेसिक फॉर्म्युला आहे व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. मला याच्यातलं आर फाइंड आउट करायचं आहे, मग याचं स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय, कारण त्याशिवाय काय ते आर सेपरेट होणार नाही. देअरफॉर आर इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन जी टॅन थिटा हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा, बघा काय काय होते ते सोडवावं लागेल. देअरफॉर आर इक्वल टू व्ही ची व्हॅल्यू आहे 10 म्हणजे 10 चा स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू आहे 9.8 आणि त्याच्या पुढे आहे टॅन 10 डिग्री आहे. मग तो तेवढा तुम्हाला टॅन 10 डिग्री तो तेवढा बघून घ्यावा लागेल. तोपर्यंत बाकीचं सिम्प्लिफिकेशन बघूया. आर इक्वल टू 10 चा स्क्वेअर तो होणार 100 डिवायडेड बाय 9.8 इंटू टॅन 10. नॅचरल टँजंट्स मध्ये चला, नॅचरल टँजंट्स मध्ये टॅन 10 डिग्री बघा इथे 0.1763 0.1763 हे असेल. आता यांचे लॉग बघून पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल आपल्याला. 9.8 चा लॉग येतोय 9912. तो काही आता तुम्हाला पण पाठ झाला असेल. बार 1.17 मध्ये आणि 3 चा मेन डिफरन्स. मग आता तो बघूया 1763 लॉग मध्ये बघायचं. 17/6 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 55 आणि 7 62 24 62. यांची बेरीज करा, यांचा प्रोडक्ट आहे तर 4 7 9 आणि 4 1300 6 1300 3 हात झाले 1 9 आणि 3 1200 2 हात झाले 1 आणि वजा 1 हे 0 होणार. 0.2374 अंशामध्ये 100 आहे बघा. 100 म्हणजेच 2.0000. त्याच्यातून हे 0.2374 सर्व वजा करून टाक. 4 आणि 6 10 हात झाले 8 आणि 2 10 हात झाले 1 4 आणि 6 10 हात झाले 1 3 आणि 7 10 हात झाले 1 हे एवढे येते. आता याचा एंटीलॉग बघा 0.76 चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स 0.76 2 6 चा मेन डिफरन्स 0.76 चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स. मग 5781 आणि हे 8 म्हणजे 5789 5789
5, 7, 8, 9. 5.789 into 10 raised to, इथं कॅरेक्टरिस्टिक आहे 1, इथं लिहा. Therefore R is equal to 57.89 मीटर. एवढे मीटर त्याची रेडियस आहे. मात्र त्यांनी काय विचारले बघा आपल्याला, त्यांनी विचारले लेंथ ऑफ ट्रॅक विचारले. लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक जर पाहिजे असेल तर तुम्हाला 2πr सर्कम्फरन्स घ्यावा लागेल. करायचं आहे आणखीन एखादं कॅल्क्युलेशन. नाउ लेंथ ऑफ सर्क्युलर ट्रॅक म्हणजेच त्या सर्क्युलर ट्रॅकचा सर्कम्फरन्स घ्यावा लागेल. तो येणार 2πr. दॅट इज इक्वल टू 3.142 हे 57.89. आता या सगळ्यांचे लॉग आपल्याला माहितीच आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा 57.89. आता हे ह्याचा अँटीलॉग बघूनच हे काढले आपण, त्यामुळे ह्याचा लॉग परत हेच येणार आहे 1.7626. बाकीचे बघा 3.142 ते होणार 0.4972. 2 चा लॉग येणार 3010. यांची बेरीज करा. 6 आणि 2 8, 7 आणि 1 8 आणि 2 10, 0 हातचे 1 10, 16 6 हातचे 1 4 8 15. इथे येणार 2.5608. याचा अँटीलॉग बघा 0.56 झिरो मध्ये, झिरो मध्ये 8 चा मेन डिफरन्स म्हणजे इथं 7 आहे, त्याला याच्यात ऍड करा. 3637 3637 3.637 इंटू 10⁻². म्हणजे हे टोटल किती होणार 363.7 मीटर. ही त्या सर्क्युलर ट्रॅकची लेंथ मिळेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्मॉल बॉडी ऑफ मास 0.3 किलोग्राम oscillates in a vertical plane with the help of a string. 0.5 मीटर लॉंग स्ट्रिंगची लेंथ दिलेली आहे. with a constant speed of 2 मीटर पर सेकंड. कॉन्स्टंट स्पीड ने ते ऑसिलेट होते म्हणून सांगितले. It makes an angle of 60 degree with the vertical. Calculate tension in the string. काय काय दिलेलं आहे ते सगळं एकत्र करून घेऊया. जी ची व्हॅल्यू तुम्ही पाहिजे तेव्हा यूज करू शकताय. गिव्हन डाटा मास सांगितलेलं आहे बॉडीचं 0.3 kg. वर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेशन सांगितलेलं आहे. स्ट्रिंगची लेंथ सांगितलेली आहे. मी याला कन्सिडर करतोय 0.5 मीटर. त्यानंतर कॉन्स्टंट स्पीड दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड. इट मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द वर्टिकल. कॅल्क्युलेट द टेन्शन इन द स्ट्रिंग. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्यामधला फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला आहे, त्यांनी दिलेलं नाहीये पुस्तकामध्ये. त्यांनी डायरेक्ट डेरिवेशन मध्ये त्यांनी सगळ्या कंडिशन्स वापरलेल्या आहेत. तो फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, करून ठेवा. फॉर्म्युला असा होता T मायनस mg कॉस थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. इथं फक्त r च्या ऐवजी स्ट्रिंगची लेंथ घ्यायची. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, टेन्शन काढायचंय. मग ह्याच्यावरून टेन्शनचा डायरेक्ट फॉर्म्युलाच तयार करून घ्या. T इक्वल टू हे मायनस mg कॉस थीटा जाऊ दे पलीकडे, mv स्क्वेअर अपॉन l प्लस mg कॉस थीटा.
त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा सगळ्या आणि सोडवा ते, बघा काय काय होते. मास आहे 0.3, व्ही ची व्हॅल्यू व्हेलॉसिटी आहे 2 त्याचा स्क्वेअर, लेंथ सांगितलेली आहे 0.5 1/2 म्हटलं तरी चालते, प्लस परत एकदा मास येणार 0.3, जी ची व्हॅल्यू येणार आहे 9.8 आणि आहे पुढं कॉस 60. कॉस 60 डिग्री त्याची व्हॅल्यू आहे 1/2. therefore t इक्वल टू हे काय काय होणार बघा 0.3.5 म्हणजेच हे झालं 3/5 इंटू 4 प्लस इथं काय काय होते 0.3 9.8 कॉस 60 ची व्हॅल्यू आहे 1/2. हे टोटल किती होईल बघा 12/5. शक्य तेवढं सिम्प्लिफाय करून घ्या. 2 या 9.8 ला डिव्हाइड करा 4.9 होणार ते. छोट्या छोट्या स्टेप्स आहेत तेवढ्या पटापट आवरून घ्या. आता इथं टेन्शन साठी टी इक्वल टू 5 ने ला डिव्हाइड करून घ्या. 5 दुने 10 होणार, उरणार 2 5 20 2.4 येते प्लस इथं 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर 3 9 27 7 हात झाले 2 3 चौक 12 आणि 2 14. मग हे येणार आहे 1.47 होणार आहे 1.47. तर या दोघांची फक्त बेरीज करा. 3.87 न्यूटन हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. मी एक्सप्लेनेशनच्या वेळेला पण सांगितलेलं आहे. लेक्चर बघून घ्या पाहिजे असेल तर त्यासाठी परत एकदा.